कोल्हापुरातल्या वळिवडे इथं गोठा प्रकल्पातल्या 18 गायींचा विषबाधेमुळे मृत्यू. चाऱ्यातनं गायींच्या पोटात तयार झालेल्या आम्लपित्तामुळे विषबाधा होऊन गायी दगावल्याचा प्राथमिक अंदाज. सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची 60 जणांवर जप्ती. घर बांधणी आणि व्यवसायासह शेती कर्जाची रक्कम थकीत असल्यानं जप्तीच्या कारवाईला सुरुवात. परभणीच्या जिंतूरमध्ये शंकरपटाचा रंगला थरार. 100 बैलजोड्यांनी नोंदवला सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. घरफाळा थकीत असणाऱ्या 5000 जणांना नोटिसा. थकीत रक्कम न भरल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई. पुणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक 4 मार्चला पालिका आयुक्त स्थायी समितीसमोर मांडणार. याच दिवशी पालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरी सुद्धा मिळण्याची शक्यता. हिंगोलीच्या येळेगाव सोळंके गावात पाणी टंचाई. पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर केलं शोले स्टाईल आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.